अवैध पुढची बातमी। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या जागा वाटपावरून नाराजी असल्याचं बोललं जात आहे। कोल्हापूर नंतर हातकणंगले, अमरावती आणि रामटेक मध्ये सुद्धा रामटेकही सोडण्याची शक्यता आहे। मतदारसंघ काँग्रेसला सोडत असल्याने सध्या कार्यकर्ते ठाकरेंवरती नाराज आहेत। शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढण्याचा राजू शेट्टींनी ठाकरेंना प्रस्ताव ठेवलेला आहे। राजू शेट्टी मातोश्रीवरती आल्यानं सैनिकांचं टेन्शन आणखीच वाढलेलं आहे। वैभव परब अपडेट देतील। वैभव, अमोल, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे इथे की आज राहुल गांधी मुंबईमध्ये आहेत आणि शिवाजी पार्क शिवतीर्थावर राहुल गांधी यांची मोठी सभा होणार आहे। त्यासाठी महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंनी देखील यासाठी मोठी ताकद लावलेली आहे ही सभा यशस्वी होण्यासाठी। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये। ज्या महत्वाच्या जागा आहेत ज्याच्यावर शिवसैनिक जे मूळ गेली वर्षानुवर्षे काम करत आलेले आहेत ते मतदारसंघ सोडत असल्यामुळे कुठेतरी कार्यकर्तेच आपल्या नेत्यांवर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। आधी कोल्हापूरची सभा ही मान सन्मानासाठी उद्धव ठाकरेंकडून सोडण्यात आली। त्यानंतर राजू शेट्टींना हातकणंगलेचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे की यामध्ये आपण शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून लढावं। आता दुसरीकडे जर बघितलं गेलं तर अमरावती आणि रामटेक देखील ही जागा आहे ती काँग्रेसला जाण्याची शक्यता इकडे नाकारता येत नाही, तशी चर्चा देखील सुरू आहे। आता असं म्हटलं जातं की अमरावतीची जागा ही जवळपास काँग्रेसला दिल्यात जमा आहे। मग रामटेकचं काय होणार? रामटेक हा सैनिकांचा बालेकिल्ला राहिलेला आहे, गड राहिलेला आहे, तिकडे वर्षानुवर्षे ठाकरेंची ताकद आहे आणि अशा परिस्थितीत जर मतदारसंघ जर आपण सोडत गेलो तर कार्यकर्त्यांनी करायचं काय असा सवाल आता कार्यकर्ते नेत्यांना विचारू लागलेले आहेत। या संदर्भातले अपडेट वैभव घेत राहू। तुर्तास धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।